श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 21 सप्टेंबर. या दिवशी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. हा 15 दिवसाचा जो कालावधी आहे तर तो पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी विशेष मानला जातो. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवसाला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. या दिवशी जो कोणी आपल्या पूर्वजांची भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करतो आणि दान दर्पण किंवा श्राद्ध करतो त्याला अपार पुण्य मिळते आणि जीवनातील मोठी आव्हाने दूर होतात. यंदाची सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. सर्वपित्री अमावस्येचं महत्त्व असं सांगितलं आहे की पितृपक्षाचा शेवटचा दिवस हा सर्वपित्री अमावस्येचा दिवस असतो. तर्पण आणि श्राद्धाद्वारे स्मरणात न राहिलेल्या सर्व पूर्वजांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले कर्म आणि दान थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील त्रास कमी होतात. काही कारणास्तव पितृपक्षामध्ये श्राद्ध किंवा पिंडदान केले गेले नाही तर या दिवशी तिरांजली अर्पण करून दान केल्याने पूर्वजांना शांती मिळते. दान, तर्पण आणि श्राद्धाची परंपरा. हिंदू परंपरेमध्ये तर्पण, पिंडदान आणि दानाने खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक पवित्र नद्या, तलाव किंवा इतर जलाशयाच्या काठावर तर्पण करतात. कुश, गवत, तीळ, पाणी आणि धान्य वापरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण आणि गरजूंना अन्न, कपडे, गूळ, तीळ इत्यादी आवश्यक वस्तू दान केले जातात. यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या सर्वपित्री अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांसाठी दर्पण, श्राद्ध आणि पिंडदान हे करायचं आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आपल्या घरामध्ये आपल्याला सकाळीच उठल्याबरोबर या ठिकाणी म्हणजेच उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. जर सकाळी लवकर उठून जर आपण उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवली तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा उपाय अवश्य करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कोणती वस्तू उंबरठ्यावरती ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगळंच असतं. ही जी अमावस्या आहे तर ती सर्वपित्री अमावस्या आहे. म्हणजेच या पितृपक्षातील शेवटचा दिवस हा समजला जातो. या सर्वपित्री अमावस्येलाच पितृ तृप्त होऊन आपल्या पितृलोकामध्ये परत जात असतात आणि आपल्या नातेवाईकांना कृपा आशीर्वाद ते देत असतात. त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी पित्र हे घालायचे असतात. म्हणजेच तर्पण, दान, त्याचबरोबर श्राद्ध हे आपल्याला करायचं असतं आणि हे जर आपण नाही केलं तर आपले पित्र हे आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्याला प्रखर असा पितृदोष लागला जातो. त्यामुळे जर तुम्ही तुमचे पित्र तिथीनुसार घातलेले नसतील किंवा तुम्हाला तुमच्या पित्रांची मृत्यूची तारीख माहीत नसेल तर या सर्व पित्री अमावस्येला तुम्हाला आवर्जून तुमचे पित्र हे घालायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला त्यांना जीव घालायचा आहे. जरी तुम्ही तुमच्या तिथीनुसार पित्र घातलेले असतील तरीसुद्धा सर्वपित्री अमावस्येला तुम्हाला तुमच्या पितरांना नैवेद्य हा दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपण असे काही प्रभावी उपाय जर अमावस्येच्या दिवशी म्हणजेच या सर्वपित्री अमावस्येला जर केलं तर त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला नक्की प्राप्त होईल. आपले पितृ जे आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील प्रवेश करेल. कारण
अमावस्या हा दिवस फक्त पितरांना समर्पित असतो असं नाही. अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असतो, त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील समर्पित असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या तुम्हाला सर्वांना आपल्या घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे. आत्ता पहा, जो आपला अमावस्याचा दिवस आहे, तर हा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जात असेल, तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असतील, तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल आणि तुमचे जे काही दोष, अडचणी, संकट आहेत, तर ते तुमच्या मागं लागलेले असतील, म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट ही चांगल्या पद्धतीने घडत नसेल, कोणतंही यश तुम्हाला प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर तुमची कोणतीही इच्छा ही खूप कष्ट करून, मेहनत करून देखील पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या तुमच्या घरामध्ये करायचा आहे. आता पहा, बऱ्याच जणांना असं वाटतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणं म्हणजे पैसा येणं असं नाही. तर पैसा येणं तर आहेच, परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आपल्या घरामध्ये भांडणतंडा न होणं, आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी पूर्तीला जाणं म्हणजेच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश असणं, म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत आहे असं समजून जावं. तर पहा, जर आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य घडत नाही, मुलांची प्रगती होत नाही, त्याचबरोबर पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो, आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या पद्धतीने घडत नाही, सतत घरामध्ये वादविवाद, क्लेश, कलह, त्याचबरोबर सारखं आजारपण आपल्या घराला लागलेलं असतं. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. कारण काही दिवसांचं महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे अमावस्या हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्या घराची प्रगती करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला उठल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही जाळी जळमटं आहेत, जे काही नकारात्मक गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आपलं घर पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ करायचे आहे, कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. त्यामुळे आपलं घर हे आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे किंवा गोमित्र असेल तर गोमित्र टाकलं तरी चालेल. हे पाणी काय करायचं, घ्यायचं आणि तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला अंगणात शिंपडायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या उंबरठ्यावरती तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती सुद्धा शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन ते पुसून काढायचं आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चम्मचभर हळद घ्यायची आहे. चंदन पावडर जर तुमच्याकडे असेल तर चंदन पावडर घ्यायची आहे. थोडंसं गोमित्र त्यामध्ये टाकायचं आहे किंवा गंगाजल असेल ते टाकलं तरी चालेल. थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून, ती पेस्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या उंबरठ्याला सारून घ्यायची आहे. म्हणजेच तुम्हाला हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्याला द्यायचं आहे. ज्यावेळेस आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. हळद ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यानंतर तुम्हाला कुंकू जे आहे तर त्या कुंकामध्ये थोडं पाणी मिक्स करून तुमच्या उंबरठ्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. दोन्ही साईडला 2 स्वास्तिक काढायचं. त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मीचे पावलं देखील काढायचे आहेत आणि तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकचे 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा ह्या द्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला त्या कुंकवाचे 5 बोटं जे आहेत तर ते उंबरठ्याच्या मधोमध ओढून घ्यायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला 5 टिळक जे आहेत तर ते उंबरठ्याला द्यायचे आहेत. मधोमध करायचं आहे आणि त्यानंतर उंबरठ्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती तुम्हाला दाखवायची आहे. फुलं अर्पण करायची आहेत. अशा पद्धतीने उंबरठ्याची पूजा तुम्हाला विधिवत करून घ्यायची आहे. एक दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. आता काय करायचं आहे तर मुख्य उपाय तुम्हाला सांगत आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तो उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने, पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चम्मचभर तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ देखील त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तुमच्या हाताची जी काही उजवी दिशा आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे.
आता तुम्हाला त्या कलशावरती एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यावरती एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आता बघा, तुम्हाला जर शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये घालणं शक्य असेल तर ते घालायचं, नसेल तर मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 2 वातींचे 1 वात करून त्यामध्ये घालून तुम्हाला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून त्या प्लेटवरती लावायचा आहे. हा जो दिवा आहे तर तो दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे, म्हणजेच त्याची वात आपल्याला दक्षिणेकडे करायची आहे. आणि हा दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे. त्यामुळे हा मुख्य उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून उद्या करायचा आहे. सर्व पितृ अमावस्येला आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वी लोकांमधून पितृलोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या जाताना त्यांच्या वाटेमध्ये त्यांना अंधार लागू नये यासाठी, त्यांचा अंधार दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते सुद्धा आपल्याला त्यांच्यासाठीच ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण असा दिवा लावतो, असं पाणी त्यांच्यासाठी ठेवतो, त्यावेळेस ते खूप खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देत असतात. ज्यावेळेस आपले पितृ आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि ते आपल्या पितृलोकामध्ये परत जात असतात, ज्यावेळेस आपण असा दिवा आणि पाणी ठेवतो त्यावेळेस ते खूप प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर जर तुम्हाला कुश म्हणजेच जे दर्भ आहे तर ते जर तुम्हाला कुठे भेटलं, म्हणजेच हे आपल्याला फुलाचं भंडार जिथं असतं किंवा पूजेचं साहित्य जिथं असतं त्या ठिकाणी हे गवत तुम्हाला मिळून जाईल. आणि हे गवत जर आपण घेऊन आलात तर आपल्या आजूबाजूला जे दूषित वातावरण आहे तर ते शुद्ध करण्याचं काम हे कुश गवत जे आहे तर ते करत असतं. तर काय करायचं आहे तुम्हाला, तर हे कुश गवत असतं ते तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल. ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. जसे दुर्वांची जुडी करतो त्या पद्धतीने त्याची जुडी करायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला, म्हणजेच तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हे कुश गवत जे आहे तर ते डाव्या किंवा उजव्या साईडला ठेवायचं आहे. हे गवत ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही. घराच्या आसपास जे वातावरण नकारात्मक असते ते शुद्ध करण्याचं काम हे करत असते. तर पहा, असं म्हटलं गेलेलं आहे शिवपुराणामध्ये की दर्भ म्हणजेच ही जी कुश आहे तर हे कुश जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती सर्व पितृ अमावस्येला जर ठेवलं तर तुमचा कितीही कठीणातील कठीण पितृदोष असू द्या तो 100% दूर होईल. त्यामुळे अशा पद्धतीने हे कुश गवत जे आहे तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ते ठेवायचं आहे. तर पहा, जर तुम्हाला उद्या कुठे कोहळा भेटला तर तो कोहळा तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजाच्या वर बांधायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय तुमच्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उद्या तुम्हाला सकाळीच एका प्लेटमध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत. त्यावरती एक कापराची वडी ठेवायची आहे. ती दिवसभर तशीच ठेवायची आहे, परंतु संध्याकाळी ती कापराची वडी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. असं केल्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या पूर्वजांना नैवेद्य देखील द्यायचा आहे. दही भात हा तुम्हाला कावळ्याला खायला ठेवायचा आहे. त्याचबरोबर एक मोहरीचं तेल लावून चपाती करायची आहे आणि ती चपाती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. गाईला तुम्हाला एक चपाती आणि गूळ हा खाऊ घालायचा आहे किंवा हिरवा चारा तुम्ही खाऊ घातला तरी चालेल. त्याचबरोबर मुंग्यांना तुम्हाला थोडंसं पीठ किंवा साखर, रवा हा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण जर हे छोटे छोटे उपाय जरी केले तरीसुद्धा आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावरती नक्की प्रसन्न होतात. आपला पितृदोष हा नक्कीच दूर होतो. आता बघा, जे काही आपण मुख्य दरवाजावरती तांब्या भरून कलश ठेवलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही जो दिवा लावलेला आहे तर तो दिवा संध्याकाळी देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी त्या ज्या तांब्यामधलं पाणी आहे तर ते तुम्हाला पिंपळवृक्षाला घालणं शक्य असेल तर पिंपळवृक्षाला घालायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते घालू शकता. तो दिवा जो आहे तर तो दिवा तुम्ही धुवून स्वच्छ करून परत वापरू शकता आणि ते तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खायला देऊ शकता. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहे सर्व उपाय तुम्ही केले तरी सुद्धा चालतील. यातले जे तुम्हाला शक्य होतील ते नक्की तुम्हाला करायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.